रायगड जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची तयारी पूर्ण 2323 मतदान केंद्रावर 17 लाख मतदार मतदान करणार. रायगड जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व 15 पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज झालंय. 15 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 15 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली. जिल्ह्यात एकूण 59 जिल्हा परिषद गट आणि 118 पंचायत समिती गण असून सर्वाधिक गट आणि गण पनवेल तालुक्यात आहेत. रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यात 2323 मतदान केंद्र आहेत. सर्वाधिक 346 मतदान केंद्र पनवेलमध्ये, सर्वात कमी 52 मतदान केंद्र तळा तालुक्यात आहेत. जिल्ह्यात एकूण 17,381 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यात 8.46 लाख पुरुष, 8.54 लाख महिला, इतर 25 मतदारांचा समावेश आहे. निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असून प्रत्येक मतदारास 2 मतं देण्याचा अधिकार राहणार आहे. सर्व मतदान केंद्रावर आवश्यक सोयी सुविधा, पिंक व आदर्श मतदान केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. मतदारांच्या सोयीसाठी मताधिकार मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आले. प्रतिनिधी अनिल कुमार जैनसह तेज मराठी न्यूज अलिबाग. या 2323 मतदान केंद्रामध्ये आपण पिंक मतदान केंद्र म्हणजे महिला भगिनींनी ऑपरेट केलेलं पूर्ण मतदान केंद्र आपण स्थापित करणार आहोत. मतदान केंद्रावरती सर्व सोयीसुविधा असल्याबाबत यापूर्वीच खात्री करण्यात आलेली आहे. तरी पण आता निवडणूक जाहीर झाल्याच्या नंतर संबंधित सेक्टर ऑफिसरला आपण पाठवून त्यांना परत एकदा आपण खात्री करायला लावणार आहे. कुठे काही जर कमी जास्त असेल तर त्याची पूर्तता करून घेतली जाईल. मताधिकार मोबाईल ॲप, तर राज्य निवडणूक आयोगाने मोबाईल ॲप काढलेलं आहे की मतदाराला त्याचं नाव कुठं आहे, कोणत्या वार्डात आहे, काय नंबरला आहे, काय काय नाही ते कळावं म्हणून त्यासाठी पण ते ॲप काढलेलं आहे. तर ते ॲपवरती त्याला त्याचं नाव शोधणं, मतदान केंद्र शोधणं सोयीचं जाईल. आपल्याकडे जी मतदान केंद्राची संख्या आहे 2323, त्या अनुषंगाने आपल्याला लागणाऱ्या ज्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स आहेत त्या जवळपास 2,500 एक आपल्याला कंट्रोल युनिट लागतील आणि त्याच्या दुप्पट आसपास म्हणजे 5,952 आपल्याला बॅलट युनिट लागते. तर त्याची आपल्याकडे व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये काही कुठली आपल्याला अडचण नाही आहे. आता 4 नोव्हेंबरचं जे आपलं पत्र आहे तर त्यानुसार आचारसंहितेचे संपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्यात आलेली आहे. तर त्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचा अंमलबजावणी करण्याचं कामकाज कालपासून सुरू झालेलं आहे. दररोज आम्ही त्याचा रिपोर्ट घेतो. आचारसंहिता भंगाचे काही गुन्हे झालेत काय किंवा इलेक्शन रिलेटेड काही गुन्हे झालेले आहेत काय, तर त्यासाठी आम्ही दररोजच्या दररोज अहवाल निवडणूक आयोगाला पाठवत असतो. त्या बाबतीत सर्व माहिती संकलनाचं काम चालू आहे. निवडणुकीच्या काळामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जे काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करायच्या आहेत तर त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी त्या सूचना पोलीस अधीक्षकांना दिलेल्या आहेत. त्यांनी ती कारवाई चालू केलेली आहे. आपण नगरपालिका निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा आपण प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या बाबतीत कारवाई केलेली होती. तर त्याच पद्धतीने आताही ती कारवाई केली जाईल. नंतर नवीन काही जर केसेस दाखल झालेल्या असतील तर त्या केसेससुद्धा लॉजिकल एंडला घेऊन जाता येतील. आपल्याला उमेदवाराला खर्चाची मर्यादा जिल्हा परिषदेला आपल्या जिल्ह्यासाठी 6 लाख रुपये आहे आणि पंचायत समितीला 4.5 लाख रुपये आहे. याची एक महत्त्वाचा तो नोंद आहे. तर आचारसंहितेचं पालन करताना काय काय म्हणून खबरदारी घेतली पाहिजे तर त्याच्या बाबतीत नियमावली घालून दिली. त्याच्या बाबतीत आज आम्ही राजकीय पक्षांची आज बैठक बोलवलेली. आपल्याच्यानंतर त्यांना आम्ही या सगळ्या सूचना देऊन टाकूया आणि त्यानंतर त्यांनी त्याचं पालन करावं. आणि आपलं जे जिल्ह्याचं जे इलेक्शन आहे तर ते लोकसभा विधानसभा ज्या पद्धतीनं आपल्या अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडल्या तसंच पद्धतीने पार पडेल यासाठी काटेकोरपणे दक्षता घेण्यात येईल. सर्व यंत्रणा ज्या आहेत, पोलीस यंत्रणा असेल किंवा निवडणूक घेणारी यंत्रणा आहे, सगळी यंत्रणा त्यासाठी सतर्क असेल. शांततापूर्ण आणि नियम पद्धतीने प्रचार केला पाहिजे. सर्वांना समान संधी दिली पाहिजे. इक्विटेबल बेसिसवरती संधी दिली पाहिजे. सभेचं मैदान असेल तर फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवरती किंवा काही कोणाला गेस्ट हाऊस तर आपण कोणाला देत नाहीत प्रचाराला किंवा राजकीय कामासाठी वगैरे. जे काही म्हणून ग्राउंड असेल किंवा कुठली जर सुविधा असेल सार्वजनिक तर ती ही इक्विटेबल बेसिसवरती उपलब्ध करून दिली पाहिजे. नागरिकांच्या शांततेच्या अधिकाराचा हनन कुठे झालं नाही पाहिजे त्याच्या बाबतीतही काळजी घेणं आवश्यक आहे. भ्रष्टमार्गाचा अवलंब होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. त्यानंतर सभा, मिरवणुका यांचे मार्ग किंवा त्यांचं आयोजन जे आहे ते एकमेकाच्या आमनेसामने येऊन काहीतरी वादविवाद निर्माण होणार नाही किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या अनुषंगाने केलं जाईल. त्यानंतर आचारसंहितेचं क्षेत्र आता असं आहे की मागे नगरपालिका क्षेत्रापुरतंच होतं, परंतु मग नगरपालिकेच्या आजूबाजूला जो असणारे ग्रामीण भाग आहे
तिथे सुद्धा प्रभाव पडेल अशाही भागावरती आपण आचारसंहितेची म्हणजे अंमलबजावणी केलेली आहे. आता तर मॅक्सिमम आपला ग्रामीण भाग आहे आणि नगरपालिकेचं क्षेत्र फारच छोटं आहे. त्यामुळे अर्थातच नागरी क्षेत्रामध्ये काही घोषणा केली तर त्याचा इम्पॅक्ट आजूबाजूवर जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्येच ही आपली आचारसंहिता लागू आहे असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. कारण आता हे फारच म्हणजे सब्जेक्टिव्ह आहे की आता जरी महापालिका पनवेल मोठी असेल आणि पनवेल महापालिकेमध्ये बसून जर काही निर्णय घेतला आणि तो जर शेजारच्या ग्रामीण भागाच्या लोकांच्या जीवनमानावरती परिणाम करणारा असला तर तो आचारसंहितेचा भंग ठरू शकतो. त्यामुळे जवळजवळ सगळ्या जिल्ह्यामध्येच आता आपल्या आचारसंहिता लागू आहे. दुसरी गोष्ट, आता तो आचारसंहितेचा कालावधी आहे तर तो अगदी मतमोजणी होईपर्यंत आचारसंहिता लागू राहते. आपण मागच्या नगरपालिकेला पाहिलं की मतमोजणीचा कालावधीनंतर बऱ्यापैकी पुढे ढकलला आणि मग ती आचारसंहिता ती जवळपास तेवढे दिवस ती पुढे ढकलल्या गेली. ती त्याप्रमाणे धार्मिक तणाव निर्माण होणार नाही अशा पद्धतीने त्यांचं वर्तन त्यांनी ठेवलं पाहिजे. प्रतिस्पर्ध्यावरच्या टीका त्यांनी करताना पातळी सोडून किंवा वैयक्तिक चारित्र्य हनन होईल अशा पद्धतीची टीका कोणी केली नाही पाहिजे. धार्मिक किंवा प्रार्थना स्थळाचा वापर प्रचारासाठी करता येणार नाही. मतदारांना धाक, दडपशाही, प्रलोभन अशा गोष्टीचा वापर जिथे करता येणार नाही त्यासाठी आम्ही आमची पूर्ण तयारी केलेली आहे. त्यानंतर निवडणूक आचारसंहितेने सार्वजनिक सणांच्या आचरणाबाबत सार्वजनिक सण आपापल्या पद्धतीने करायला आचारसंहितेचं कुठले काही बंधन नाही, बरोबर आहे. परंतु त्या सणाचा वापर करून किंवा सणाच्या सादरीकरणाचा वापर करून जर कोणी तिथून प्रचाराचं काम करत असेल तर ते मात्र तसं चालणार नाही. हळदी कुंकू समारंभ आपल्याकडे ते आता रुटीनच आहे, त्याला काही पर्याय नाही. आता ते हळदी कुंकू समारंभ आता त्या संक्रांत झाली ते चालू होतात. ते दरवर्षी होणारी रुटीन धार्मिक आहे, ते टोटली धार्मिक आहे. हळदी कुंकू राजकीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे मतदार यादी ग्राह्य धरण्याचा जो दिनांक आहे तो 1 जुलै 2025 या दिनांकावरती आपल्या भारतीय निवडणूक आयोगाद्वारे तयार केलेली विधानसभेची जी मतदार यादी होती 1 जुलै 2025 या तारखेवरती तीच मतदार यादी प्रभागनिहाय फोडण्यात आलेली आहे आणि तीच मतदार यादी या इलेक्शनला वापरण्यात येणार आहे. निवडणुकीची सूचना 16 तारखेला प्रसिद्ध होईल, म्हणजे परवा दिवशी आज 14 तारीख आहे. ही सूचना जिल्हाधिकारी प्रसिद्ध करतील. प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समिती निहाय ती आपल्याला प्रसिद्ध केली जाईल. नामनिर्देशन पत्र देणे आणि स्वीकारणे हे 16 जानेवारीपासून चालू होईल ते 21 जानेवारीपर्यंत, म्हणजे एकूण हा टोटल कालावधी 6 दिवसाचा जरी असला तरी रविवार वगळून बाकी इतर दिवशी त्याचं कामकाज येथे चालू राहते. शनिवार हा निवडणूक आयोगाचा वर्किंग डे असतो. निवडणूक आयोगाला शनिवार हा सुट्टीचा दिवस नाही आहे. त्यामुळे 16 तारखेपासून ते 21 जानेवारीपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची वेळ असेल. ती वेळ 11 ते 3 पर्यंत असेल. नामनिर्देशन पत्राची छाननी 22 जानेवारी रोजी होईल सकाळी 11 वाजल्यापासून. त्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण कार्यक्रमाचं ठिकाण आपण नमूद करतो, छाननीचं ठिकाण. वैध नामनिर्देशित उमेदवारांची यादी 22 तारखेलाच प्रसिद्ध होईल छाननी संपल्याच्या नंतर. उमेदवारी मागे घेण्याचा दिनांक हा 27 जानेवारी 26 पर्यंत, म्हणजे 23, 24 व दिनांक 27 हे या दिवशीपर्यंत शेवटच्या दिवशी 3 वाजेपर्यंत नॉमिनेशन पेपर मागे घेण्याचा वेळ असेल. 27 तारखेला 3 वाजेपर्यंत. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करायची 27 तारखेला 3:30च्या नंतर, म्हणजे विड्रॉवलची वेळ संपल्यानंतर लगेच ती यादी प्रसिद्ध केली जाईल. मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 आहे. सकाळी 7:30ला मतदान चालू होईल. 5:30 वाजेपर्यंत मतदान चालू राहील. निश्चितपणानं 5:30 वाजता जेवढे म्हणून मतदान केंद्रावरती असतील त्यांना उलट्या क्रमाने चिठ्ठ्या दिल्या जातील आणि 5:30 वाजता मतदान केंद्रावरती रिपोर्ट केलेल्या सगळ्या मतदारांचं मतदान करेपर्यंत ती प्रक्रिया मतदानाची चालू राहील. निवडून आलेल्या मतमोजणी 7 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता सुरू होईल. 7 फेब्रुवारीला मतमोजणीची ठिकाणं त्या रिस्पेक्टिव्ह तालुक्याच्या ठिकाणी आपण जे काही घोषित करूया कार्यक्रमात त्याप्रमाणे त्या ठिकाणी होती. निवडून आलेल्या उमेदवारांची नावे राजपत्रात जाहीर करण्याची तारीख 10 फेब्रुवारी आहे. म्हणजे 10 फेब्रुवारीला निवडणूक जिंकलेल्या उमेदवारांची नावं जाहीर केली जातील आणि त्या दिवशी ती जिल्हा परिषदेची पंचायत समिती म्हणजे अस्तित्वात येऊन जाईल. ती नाव नोटिफाय झाली की अस्तित्वात येऊन जाईल. आता काल कार्यक्रम जाहीर झालेला आहे
त्या कार्यक्रमानुसार कालच्या तारखेपासूनच म्हणजे 13 तारखेपासून आचारसंहिता अंमलात आलेली आहे. तर ती आचारसंहिता आलेली आहे. त्याबाबत 4 नोव्हेंबर 2025 रोजी जे काही राज्य निवडणूक आयोगाने सूचना काढलेल्या आहेत त्या सूचनांचं सगळं पालन आचारसंहितेमध्ये केलं जाईल. त्याचा तपशील पण आपल्याकडे तपशील मी आपल्याला देतो. नॉमिनेशन पेपर भरताना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक राहील. जर त्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर त्यांनी जात पडताळणीसाठी सादर केलेल्या अर्जाची पोच दाखल करून नंतर 6 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना बंधनकारक राहील. नॉमिनेशन पत्र स्वीकारण्याची पद्धत आपली ऑफलाईन असेल. फिजिकल फॉर्मॅटमध्ये त्यांनी नॉमिनेशन पेपर आपल्याकडे आणून द्यायचा आहे. म्हणजे ऑनलाईन पद्धत या ठिकाणी नाही आहे. जिल्हा परिषदेला पूर्ण ऑफलाईन पद्धत असणार आहे. 8, तळा 4, माणगाव 8, मसला 4, श्रीवर्धन 4, महाड 10, पोलादपूर 4 अशी एकूण 118 गणाची पण निवडणूक होणार आहे. आपण आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 2323 मतदान केंद्राची स्थापना केलेली आहे. 23 थोडक्यात सांगायचं म्हणजे सर्वात जास्त मतदान केंद्रे पनवेल पंचायत समितीमध्ये आहे. 346 मतदान केंद्र तिथे आहे आणि तिथे महापालिका असून सुद्धा ही संख्या खूप जास्त आहे. म्हणजे पनवेलच्या महापालिका शहरामध्येच नाही तर अवतालभोवतालच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा भरपूर आता पॉप्युलेशन वाढलेलं आहे. त्यानंतर मग मतदान केंद्र मला वाटतं सगळ्यात कमी आपल्या तळ्यामध्ये आहेत. 52 मतदान केंद्र आहेत. बाकी मग कर्जतला 220 आहेत, खालापूर 144, सुधागड 75, 190, उरण 135, अलिबाग 261, मुरुड 81, रोहा 194, तळा 52, माणगाव 206, मसळा 69, श्रीवर्धन 80, महाड 203 आणि पोलादपूर 67 असे 2323 आपले मतदान केंद्र आहे. मतदारांची संख्या आपल्या ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीस मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या 17,03,11 आहे. याच्यामध्ये परत सर्वात जास्त आणखी पनवेल पंचायत समितीमध्ये मतदारांची संख्या आहे. 2,79,776 मतदार हे पनवेल पंचायत समितीमध्ये मतदान करतील. कर्जतमध्ये 1,70,702, कालापूरमध्ये 1,10,982, सुधागडमध्ये 53,998, वेनमध्ये 1,29,479, उरणमध्ये 1,08,520, अलिबागमध्ये 2,01,923, मुरुड 55,552, रोहा 1,28,763, तळा 32,122 सर्वात लहान तळा आहे. माणगाव 1,29,519, मसळा 33,531, श्रीवर्धन 56,826, महाड 1,39,446 आणि पोलादपूर 39,242. अशा पद्धतीने सर्वात कमी मतदारसंख्या तळ्यामध्ये आहे 32,122 आणि सर्वात जास्त पनवेलमध्ये आहे. 2, श्रीवर्धन 2, महाड 5 आणि पोलादपूर 2 अशा पद्धतीने 59 गट आहेत आणि गणांची संख्या 118 आहे.